नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माणसाच्या वाढीसाठी कॅल्शियम हा किती महत्त्वाचा घटक आहे। पण तुम्हाला हे माहिती आहे का की पिकाच्या वाढीसाठी सुद्धा कॅल्शियम तेवढंच महत्त्वाचं आहे। हा कॅल्शियम नक्की पिकासाठी काय करतं, त्याची नेमकी कामं काय किंवा याची कमतरता झाल्यावर पिकामध्ये नेमकी काय लक्षणं दिसतात आणि तो पिकाला नेमका कसा उपलब्ध करून द्यायचा, या सगळ्याची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। पिकाच्या वाढ आणि पोषणासाठी विविध अन्नद्रव्यांची गरज असते। त्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या बरोबरीने कॅल्शियम, गंधक आणि मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांचीही आवश्यकता असते। त्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या दोन अन्नद्रव्यांची उपलब्धता ही पालाश प्रमाणेच मातीतील चिकण मातीच्या कणांच्या प्रमाणावर अवलंबून असते। पिकासाठी आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम हे अन्नद्रव्य सर्वात जास्त प्रमाणात जमिनीत उपलब्ध स्वरूपात आढळतं। पिकांमध्ये कॅल्शियमचं सर्वसाधारण प्रमाण हे 0.2 ते 1% इतकं असतं। आता पाहूयात हा कॅल्शियम पिकामध्ये नेमकं काय करतो। कॅल्शियम हे पेशीच्या बाह्य आवरणाचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे पेशीच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असतं। सोप्या भाषेत शेंडा आणि मुळांच्या वाढीसाठी कॅल्शियम महत्त्वाचं आहे। जमिनीचा कमी सामू, आयन असंतुलन आणि जमिनीतील ॲल्युमिनियमच्या अधिक प्रमाणामुळे होणाऱ्या नुकसानीपासून पिकांच्या मुळांचं संरक्षण करतं। पिकातील आंतरक्रिया गतीने करणारे घटक, ज्यांना विकर असं म्हटलं जातं, त्यांना क्रियाशील करण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असतं। तसंच डाळवर्गीय पिकांच्या मुळांवरील गाठींची वाढ चांगली होण्यासाठी मदत करतं। आता या कॅल्शियमची कार्य तर पाहिलीत, पण एवढ्या महत्त्वाच्या कॅल्शियमची कमतरता पिकाला होत असेल तर ते कसं ओळखायचं तेही पाहूयात। पिकामधील कॅल्शियमचं प्रमाण 0.1% पेक्षा कमी होतं तेव्हा त्याची पिकाला कमतरता होते। कॅल्शियमचं वहन पिकाच्या एका भागामधून दुसरीकडे होत नाही, त्यामुळे कमतरतेची लक्षणं सुरुवातीला शेंड्याकडील कोवळ्या भागाकडे दिसून येतात। सोबत मुळांची वाढ खुंटते, मुळांची टोके गडद रंगाची होतात आणि मर होतो। शेंड्याकडील कोवळी पानं वेडीवाकडी होतात आणि पिवळी पडून आकारानं लहान राहतात। पिकाची पानं सुरकुततात, पानांची देठं मोडतात, तसंच खोडही कमकुवत होतं। आता पाहूयात विशिष्ट पिकांमध्ये कोणकोणती लक्षणं दिसतात ते। टोमॅटोमध्ये बॉलचम आणि रॉट म्हणजेच खालच्या बाजूला गोलाकार काळे डाग पडून सडण्यास सुरुवात होते। गहू आणि बार्ली या पिकामध्ये शेंड्याकडील पानं न उलगडल्यामुळे धाग्यासारखी दिसतात, तर मक्याची शेंड्याकडील कोवळी पानं उलगडत नाहीत। पानांची टोकं रंगहीन होतात, शेंड्यांवर डिंकासारखा द्रव बनायला लागतो, त्यामुळे पानं एकमेकांना चिकटतात, पानांचे शेंडे आणि कडा करपतात। कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कलिंगडाच्या फळांचा आकार वेडावाकडा होतो, तर बटाट्यामध्ये तपकिरी रंगाचा डाग तयार होतो। वाटाण्यामध्ये आतील भाग काळा पडतो, तर गाजरामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काळे डाग दिसून येतात। फळ रंगहीन होतात, फळांची साल मऊ होते, साठवण कालावधी कमी झाल्यामुळे परिणामी बाजारभाव आणि मागणी कमी होते। कोबी, पालक या पालेभाज्यांच्या पानांची टोकं आणि कडा करपल्यामुळे त्याची गुणवत्ता कमी होते। पिकाला इतका महत्त्वाचा असलेल्या या कॅल्शियमचं व्यवस्थापन कसं करावं तेही पाहूयात। सेंद्रिय खतांचा शिफारस केल्याप्रमाणे वापर करावा। रासायनिक खतांचा जसं की सिंगल सुपर फॉस्फेट, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट यांचा वापर करावा। कॅल्शियम हे अन्नद्रव्य जिप्समचा महत्त्वाचा घटक आहे। जिप्समचा वापर केल्यामुळे पिकाला कॅल्शियमचा पुरवठा होतो। तसंच कॅल्शियमयुक्त विद्राव्य खतांचा जसं की कॅल्शियम नायट्रेट 0.5%, कॅल्शियम क्लोराईड 1% इतका वापर करावा। अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका।